जोपर्यंत शासकीय अधिकारी मला लेखी देत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणातून माघार घेणार नाही. उपोषणकर्ते जमील पठाण यांचे स्पष्ट मत. सविस्तर असे की नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी मेकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतच्या आवारामध्ये जमील पठाण हे आमरण उपोषणासाठी आपला तंबू टाकून बसले आहेत. उपोषणकर्त्याच्या मागणीनुसार डोणगावमध्ये राष्ट्रीय पेयजल योजना ही कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात आली, परंतु ती राष्ट्रीय पेयजल योजना ही फक्त कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून या योजनेमध्ये महाभयंकर भ्रष्टाचार झालेला आहे व या भ्रष्टाचारामध्ये समाविष्ट असलेले ठेकेदार, पाणी समितीचे अध्यक्ष, कार्यकर्ते यांना वेळोवेळी पाठीशी घालणारे शासकीय अधिकारी हे आहेत. असे या शासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही व या पेयजल योजनेतील संपूर्ण खर्च केलेला निधी हा रिकव्हरी केला जात नाही आणि संबंधितांवर योग्य अशी कायदेशीर कारवाई केल्या जात नाही व तशी कारवाई केल्यासंबंधी जोपर्यंत मला लेखी दिल्या जात नाही तोपर्यंत मी हे माझे आमरण उपोषण स्थगित करणार नाही, अशी प्रतिक्रिया पठाण यांनी IB7 न्यूजच्या तालुका प्रतिनिधीकडे दिली. आपल्या प्रतिक्रियामध्ये व्यक्त केली आहे तेव्हा जमील पठाण यांनी लोकहिताचे मुद्दे घेऊन आमरण उपोषणास सुरुवात केली. त्यांच्या ह्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी डोणगाव शहरातील, डोणगाव नगरीतील प्रतिष्ठित तसेच सर्वच पक्षाचे नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तेव्हा बघूया त्यांच्या या उपोषणाला सरकार कितपत न्याय देते. प्रल्हाद खोडके, तालुका प्रतिनिधी, IB7 न्यूज मेकर. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना 2014 पासून चालू झालेली आपल्या डोणगावमध्ये आणि या पेयजल योजनेसाठी पहिल्या हप्त्यामध्ये 4.5 कोटी रुपयाचा निधी मिळाला होता. आणि ही राष्ट्रीय ग्रामीण पेय योजना दाखवण्यासाठी आणि हे पैसे खर्च करण्यासाठी मादनी धरणावरून ते आरेगाव माळपर्यंत जे पाणी आणलं किंवा तिथं ते फिल्टर बनवलं, काय केलं त्यांनी, तर त्या आपल्याला काय दिसते चित्र त्या ठिकाणी आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे 7 ते 7.5 कोटी रुपये खर्च झाले, परंतु आजही डोणगाववासियांना पाणी मिळालेलं नाही. यामध्ये ठेकेदार, संबंधित समिती किंवा कर्मचारी, संबंधित विभागाचे अधिकारी हे सगळे मिळी भगत करून यांनी कागदोपत्री म्हणजे संगमत करून हे जे राष्ट्रीय पेयजल योजना आहे ही त्यांनी निर्माण केली. आणि आमचं म्हणणं आहे की बा आतापर्यंत जे लोकांनी कंप्लेंट केलेल्या आहेत राष्ट्रीय पेयजल योजना चालू करण्यासाठी, तर वरिष्ठ अधिकारी आले, यांनी म्हणत हो आम्ही याच्यावर चौकशी करतो, अहवाल देतो, पण आजपर्यंत यांनी अहवाल कोणता दिला आणि संबंधित अधिकाऱ्यावर, समितीवर काय कारवाई केली, ही माझं म्हणणं आहे की बा तुम्ही ही याच्यामध्ये जी अहवाल दिला असेल तर ते काय अहवाल दिला ते आम्हाला सांगावा आणि याच्यामध्ये जे गबन झाला असेल त्या गबन उघड करावे, पुन्हा 2014 पासून चौकशी करावे आणि संबंधित लोकांवर, दोषी लोकांवर कारवाई करावी. याच्यासाठी मी आज 3रा दिवस आहे उपोषणाला बसलेला आहे, आमरण उपोषणात बसलेला आहे मी. हा, म्हणजे आपण नवीन वर्षाची सुरुवात झाली तेव्हापासून हे आमरण उपोषण टाकलेलं आहे. आणि तुमच्या मतानुसार याचे जेही दोषी असतील या सर्व दोषीवर कडक कारवाई करून प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि जो झालेला कारभार आहे किंवा इथे जे दोषी आहेत यांच्या संबंधित आपल्याला प्रत्यक्ष लेखी किंवा माहिती प्राप्त कारवाई करून त्यांनी जे काही याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे आणि यांनी जे अपव्यय खर्च केलेला आहे ते त्यांच्याकडून वसूल करावा आणि जे कारवाई करतील त्याची मला लेखी द्यावी. जोपर्यंत आपल्याला ते प्रशासन लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत आपले आमरण उपोषण कायमस्वरूपी चालू राहील. कायमस्वरूपी चालू राहील जोपर्यंत हे आपल्याला येऊन सांगणार नाही की बा आम्ही 4 दिवसात, 2 दिवसात, 6 महिन्यात त्यांच्यावर कारवाई करू, असं आमच्यावर जोपर्यंत लेखी देत नाहीत तोपर्यंत उपोषण चालू राहील. ठीक आहे. तर आज आपण हे उपोषण सुरू केले तर आपल्याला इथं पोलीस प्रोटेक्शन मिळालेलं आहे? हो, रात्री पोलीसवाले आले होते. रात्रीला येतात आणि दिवसात आले जातात? हो, कारण डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचारी कमी असल्यामुळे त्यांनी आपल्याला एक सिन्सिअरली रिक्वेस्ट केली की बा आम्ही तुम्हाला वेळोवेळी इथे येऊन मदत करू. बरं, या सोबतच आपल्याला वैद्यकीय काही तिथून एखादा अधिकारी येऊन भेट देत असतो? नाही, वैद्यकीय याच्यामधून आजपर्यंत कोणी समजा कर्मचारी किंवा अधिकारी आलेले नाही. तुमची कोणत्याही प्रकारची चाचणी झालेली नाही? तर हे होते जमील पठाण, उपोषणकर्ते. यांनी गाव हितासाठी एक चांगला मार्ग निवडलेला आहे आणि जनहिताला पाणी पिण्यास मिळावं यासाठी ते
आमरण उपोषण करीत आहेत. आपण बघित आहात IB7 न्यूज लाईव्ह.